आज आपण बघणार आहे ईटीचं नेक्स्ट पार्ट, दॅट इज द कोअर स्ट्रक्चर एलिमेंट इन स्मार्ट सिटी. कोअर स्ट्रक्चर एलिमेंट इन स्मार्ट सिटी हे बघायचं आहे. पण तत्पूर्वी लास्ट लेक्चरला ज्या मुलांनी सगळे मॅक्झिमम क्वेश्चनचे आन्सर दिलेले आहेत त्यांची नावं घेणं माझ्या दृष्टीने गरजेचं आहे. त्यामध्ये बघा नावं मी इथं घेत आहे, त्यांच्यासाठी एक लाईक जरूर झालं पाहिजे. पहिलं नाव आहे विजय जाधव. विजय जाधव टीवाय इलेक्ट्रिकल, सगळे इलेक्ट्रिकलचेच आहेत. 2 नंबर आहे आकाश मस्तूद. आकाश मस्तूद. 3rd नाव आहे शुभम सुकरे. 4th आहे संग्राम पवार. 5th आहे शिवानी साठे. 6th आहे कौसर शिकलगार. 7th आहे प्रतिभा काळे. 8th आहे तेजल सूर्यवंशी आणि 9th आहे अजय सरगर. तर ह्या मुलांनी मॅक्झिमम क्वेश्चनचे आन्सर दिलेले आहेत, त्यांच्यासाठी एक लाईक जरूर झालं पाहिजे आपण. तर आता चला, माझी अपेक्षा करतो की उद्या 9च्या ऐवजी 18 तर मुलं अशी असावीत की ज्यांनी सगळ्या क्वेश्चनचे आन्सर दिलेले असावेत. चला आता स्टार्ट करूया. द कोअर स्ट्रक्चर एलिमेंट इन स्मार्ट सिटी. पहिलाच क्वेश्चन तयार होते, व्हॉट इज द कोअर स्ट्रक्चर ऑफ स्मार्ट सिटी. क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज कोअर स्ट्रक्चर ऑफ स्मार्ट सिटी. SC लिहितो. काय आहे कोअर स्ट्रक्चर, म्हणजे स्मार्ट सिटीसाठी काय हवं आहे आपल्याला. तर स्मार्ट सिटी काय काय हवं आहेत, ॲडिक्वेट वॉटर सप्लाय, त्यानंतर काय ॲश्युर्ड इलेक्ट्रिसिटी सप्लाय पाहिजे, वॉटर व्यवस्थित आलं पाहिजे घरी, इलेक्ट्रिसिटी पाहिजे, सॅनिटेशन्स पाहिजे, इफिशियंट अर्बन मोबॅलिटी हवे आहे, अफोर्डेबल हाऊसिंग पाहिजे. नाहीतर असं व्हायला नको की झोपडपट्टीत राहतो आहे, असं अजिबात होता कामा नये. त्यानंतर काय गुड गव्हर्नन्स स्कीम पाहिजे, स्पेशली ई-गव्हर्नन्स अँड सिटीजन पार्टिसिपेशन हे फार महत्त्वाचं आहे. सस्टेनेबल एन्व्हायरमेंट पाहिजे, सेफ्टी अँड सिक्युरिटी पाहिजे, हेल्थ अँड एज्युकेशन पाहिजेत. हे 10 कन्सेप्ट फार महत्त्वाचे आहेत. हे 10 कन्सेप्ट कुठल्याही स्मार्ट सिटीसाठी फार महत्त्वाचे आहेत. तुमचा पहिलाच क्वेश्चन आहे, व्हॉट इज द कोअर स्ट्रक्चर, व्हॉट इज द कोअर इन्फ्रास्ट्रक्चर एलिमेंट फॉर द स्मार्ट सिटी. हा क्वेश्चन एक आहे. तुम्ही प्रत्येक क्वेश्चन सेपरेट कमेंट बॉक्समध्ये टाकायचे. 10 कमेंट असले पाहिजेत ह्याचे. त्यानंतर काय अकॉर्डिंग टू द हे 10. त्या झाल्यानंतर कंपोनंट ऑफ स्मार्ट सिटी काय आहे बघा. कंपोनंट ऑफ स्मार्ट सिटी, व्हॉट इज द कंपोनंट ऑफ स्मार्ट सिटी. The strategic component of area-based development in the smart city mission are the city improvements, city renewal, and city extension plus span city initiative in which smart solution is applied, covering later part. Below are given description of the 3 models of the area-based smart city development. Area-based smart city development. क्वेश्चन नंबर 2 इथंच तयार होतं आहे बघा तुमचा. व्हॉट इज द एरिया बेस्ड स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट. तर पहिलं काय आहे बघा, रिट्रोफिटिंग. पहिलंच काय आहे बघा, रिट्रोफिटिंग. रिट्रोफिटिंग म्हणजे काय, इट विल इंट्रोड्यूस प्लॅनिंग इन अन एक्झिस्टिंग बिल्टअप एरिया टू अचीव अ स्मार्ट सिटी ऑब्जेक्टिव्ह. प्लॅनिंग पाहिजे, प्लॅनिंग existing built up area to achieve smart city along with objective to make existing area more efficiently use केला गेला पाहिजे. नाही गबाळ पडले असं चालत नाही.
त्यानंतर दुसरा मुद्दा काय आहे, रिडेव्हलपमेंट. इट विल इफेक्ट अ रिप्लेसमेंट ऑफ द एक्झिस्टिंग बिल्टअप एन्व्हायरमेंट अँड एनेबल कोअर क्रिएशन न्यू लेआउट विथ एन्हान्स इन्फ्रास्ट्रक्चर युजिंग मिक्स्ड लँड यूज. येते का लक्षात? म्हणजे रिडेव्हलपमेंट करताना सुद्धा काही प्रॉब्लेम आला न पाहिजे. ग्रीन फील्ड डेव्हलपमेंट म्हणजे झाडी पाहिजे, तिथं झाडी पाहिजे, व्यवस्थित एरिया पाहिजे, घराच्या भोवती झाडी पाहिजे, तुमच्या बगीचा व्यवस्थित असला पाहिजे. ह्याला काय म्हटलं जातं, ग्रीन सिटी म्हटलं जातं. त्यानंतर पॅन सिटी डेव्हलपमेंट. त्यानंतर काय आपलं पॅन सिटी डेव्हलपमेंट काय, इट एनवाइजेस ॲप्लिकेशन ऑफ सिलेक्टेड स्मार्ट सोल्युशन टू एक्झिस्टिंग सिटी वाईड इन्फ्रास्ट्रक्चर ॲप्लिकेशन ऑफ स्मार्ट सोल्युशन, द यूज ऑफ टेक्नॉलॉजी, इन्फ्रास्ट्रक्चर अँड डाटा मेक द इन्फ्रास्ट्रक्चर अँड सर्व्हिस बेटर. इन्फ्रास्ट्रक्चर अँड सर्व्हिस काय होतं याच्यामुळे बेटर होते. फॉर एक्झाम्पल अप्लाइंग स्मार्ट सोल्युशन इन ट्रान्सपोर्ट सेक्टर. म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय पाहिजे, स्मार्टनेस आला पाहिजे. इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट आहे, नाही ट्रॅफिक जाम होतं आहे, काय उपयोग आहे का? ती स्मार्ट सिटी असूच शकत नाही जर ट्रॅफिक जाम होत असेल तर. ह्या गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजे. आता नेक्स्ट कन्सेप्ट काय, ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्मार्ट सिटी. क्वेश्चन नंबर 3 इथं तयार झाला बघा. व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्मार्ट सिटी. मी जे पॉईंट सांगितले आत्ता, हे किती पॉईंट आहे तिथं पहा. क्वेश्चन नंबर 2ला 4 पॉईंट आहेत. काय आहे, कंपोनंट ऑफ स्मार्ट सिटी. व्हॉट इज द कंपोनंट स्मार्ट सिटी. हे 4 पॉईंट आहेत. 4 सेपरेटली कमेंट बॉक्समध्ये आले पाहिजेत. आता काय ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्मार्ट सिटी, काय ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्मार्ट सिटी. पहिलं काय आहे स्मार्ट सिटीमध्ये ऑब्जेक्टिव्ह, प्रमोट सिटीज दॅट प्रोव्हाइड्स कोअर स्ट्रक्चर अँड गिव्स द डिसेंट क्वालिटी ऑफ लाईफ टू इट्स सिटीजन. डिसेंट क्वालिटी लाईफ दिली पाहिजे सिटीजनला. त्यानंतर काय आहे, हा पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे. दुसरा काय आहे, अ क्लीन अँड सस्टेनेबल एन्व्हायरमेंट पाहिजे. तिथं क्लीन अँड सस्टेनेबल एन्व्हायरमेंट पाहिजे. क्रिएट अ रिप्लिकेबल मॉडेल विथ विच ॲक्ट लाईक अ लाईट हाऊस ऑदर ॲस्पिरंट्स. लाईट हाऊस पाहिजे. येते का लक्षात? ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता नेक्स्ट कन्सेप्ट काय आहे बघा, चॅलेंजेस ऑफ स्मार्ट सिटी. स्मार्ट सिटीचे चॅलेंजेस म्हणजे काय आहे, थोडक्यात आपल्याला कुठं चॅलेंज क्रिएट होऊ शकतं आपल्या पुढं, हे फार महत्त्वाचं आहे. काय, दिस इज द फर्स्ट टाइम अ MOUD प्रोग्राम is using the challenges or competitive method to select the cities of funding. सगळ्यात महत्त्वाचं, सगळं मान्य आहे आपल्याला, सिटी झाली पाहिजे, हे झालं पाहिजे, पण फंडिंग कुठनं होणार हे एक चॅलेंज आहे सगळ्यात मोठ्याचं. क्वेश्चन नंबर 4 इथंच तयार झाला तुमच्यासाठी. व्हॉट इज द चॅलेंजेस ऑफ स्मार्ट सिटी. पहिलं हे चॅलेंज आहे, सेपरेट कमेंट बॉक्समध्ये आलं पाहिजे. दिस कॅप्चर द स्पिरिट ऑफ कॉम्पिटिटिव्ह अँड कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. स्टेट्स अँड ULBs play a key supportive role in the development of smart city. Leadership vision at the level, ability to act decisively will important factor. क्वेश्चन नंबर 5 आहे तुमच्यासाठी. व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ ULB. व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ ULB. ULBचा लॉंग फॉर्म मला सांगायचा आहे तुम्ही. त्यानंतर काय आहे, अंडरस्टँडिंग द कन्सेप्ट ऑफ रिट्रोफिटिंग, रिडेव्हलपमेंट, ग्रीनफील्ड डेव्हलपमेंट बाय द पॉलिसी मेकर. पॉलिसी मेकर फार महत्त्वाचा आहे. नगरपालिका असेल तर नगराध्यक्ष, महापालिका असेल तर महापौर, ह्यांच्या पॉलिसी चांगल्या पाहिजे. हे जर चांगली लोक असतील तर स्मार्ट सिटी डेव्हलप होऊ शकते, अदरवाईज डेव्हलप होणार नाही. मेजर इन्व्हेस्टमेंट इन द टाईम ऑफ रिसोर्स विल हॅव टू मेड ड्युरिंग द प्लॅनिंग फेज. हे पण फार महत्त्वाचं आहे, 5वा कन्सेप्ट. त्यानंतर काय आहे,
आता आपण ई कार बघणार आहे. ई कार आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. तर आत्तापर्यंत जे क्वेश्चन झालेले आहेत त्याचे आन्सर व्यवस्थित द्या. लास्ट लेक्चरला 9 मुलं होती. मी अशी अपेक्षा करतो की पुढच्या वेळी 18 तर मुलं असावीत. आज इथं आपण थांबतोय मुलांनो. जी मुलं ह्या ग्रुपला ह्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी जरूर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून न्यू नोटिफिकेशन त्यांना मिळत जाईल. आणि जे मुलं आत्ता बघत आहेत त्यांनी एक लाईक जरूर करायचं आहे, जेणेकरून माझंही मोटिवेशन वाढत जाईल. आज इथं आपण थांबतोय. थँक्यू सो मच.